नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं युरिया खताच्या तुटवड्यावरती उपाय शोधण्यासाठी मागच्या काही काळापासून हालचाली सुरू केलेल्या आहेत. ग्रीन अमोनिया या खताचा वापर सुद्धा युरियाला पर्यायी करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न मागच्या काही काळामध्ये केंद्र सरकारच्या पातळीवरती झालेला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारनं रब्बी 2025-26च्या हंगामासाठी अमोनियम सल्फेट या खताच्या वापरासाठी राज्य सरकारनं आता हालचाली सुरू केलेल्या आहेत. अमोनियम सल्फेटसाठी आता केंद्र सरकार NBS म्हणजेच न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी, ज्याला मराठीत आपण पोषण तत्व आधारित अनुदान योजना म्हणतो, त्यामध्ये अमोनियम सल्फेटचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. मग युरिया खताला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेटचा वापर करता येऊ शकतो का, त्यासोबतच नत्राचा यामध्ये किती पुरवठा असतो म्हणजेच मात्रा किती असते, त्यासोबतच यासाठी म्हणजेच अमोनियम सल्फेटच्या 50 किलोच्या पिशवीसाठी केंद्र सरकार किती रुपये अनुदान देणार आहे, प्रति टन अनुदान किती देण्यात येणार आहे, हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे की कंपन्यांना, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केंद्र सरकारनं युरिया खताच्या तुटवड्यावरती उपाय शोधण्यासाठी मागच्या काही काळापासून हालचाली सुरू केलेल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, त्यासोबतच गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्यातनं खरीप हंगामाच्या ऐन कालावधीमध्ये युरिया खताच्या तुटवड्यावरनं केंद्र सरकारला पत्र पाठवली गेलेली होती. जिथे भाजपचं सरकार नाही आहे त्या राज्यांमध्ये, म्हणजे विशेषतः काँग्रेसचं जिथं राज्य आहे, अशा कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमधून मोठ्या प्रमाणात खताच्या टंचाईचा मुद्दा, खतांच्या काळ्या बाजाराचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या समोर म्हणजे निदर्शनास आणून दिला होता. आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा चर्चा झडलेली होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खताचा तुटवडा हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा बनलेला होता. आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवरती सुद्धा धरलेलं होतं. केंद्र सरकारचं, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खताच्या टंचाईकडे लक्ष नाहीये, अशा प्रकारची एक तीव्र टीका लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली होती. त्यानंतर एकूणच केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात विरोधकांनी कंबर कसून मैदानात उतरलेले होते आणि केंद्र सरकार युरियाच्या टंचाईवरती काय पर्याय देणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. त्यासोबतच मागणी म्हणजेच जेवढा पुरवठा हवा आहे, ज्या मागणीत राज्य सरकारकडून केली जाते जी मागणी, ती पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार नेमकं काय करणार, यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती मागच्या काही कालावधीपासून हालचाली सुरू होत्या. ग्रीन अमोनिया याचा वापर करण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं प्रयत्न हे सुरू केलेले होते. त्याच पातळीवरती आता अमोनियम सल्फेटचा वापर हा युरिया खताच्या पर्यायीसाठी करण्यात येणार आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की युरिया या खतामध्ये नत्राची जी काही गरज असते ती पिकांची असेल, मातींची असेल, ती भागवण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु अमोनियम सल्फेटमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असतं, तर याबद्दल केंद्र सरकार म्हणजेच खत मंत्रालयानं असा दावा केलाय की यामध्ये साधारणतः 20.5% हे नायट्रोजन असतं आणि 23% सल्फेट असतं. फॉस्फरस आणि पोटॅश यांचा समावेश हा अमोनियम सल्फेट या खतामध्ये नसतो. त्यामुळे नत्राची मात्रा ही पिकांची आणि मातींची पूर्ण करता येऊ शकते, अशा प्रकारचा दावा खत मंत्रालयाच्या अंतर्गत केला जातोय. केंद्र सरकार अशा प्रकारचा दावा करतंय. दुसरीकडे काही कृषी वैज्ञानिक असंही सांगतात की खतांमध्ये म्हणजेच युरियाच्या तुलनेत अमोनियम सल्फेटमध्ये नत्राची मात्रा ही कमी असते, प्रमाण कमी असतं. परंतु नायट्रोजन सोडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती युरियाच्या तुलनेत म्हणजेच अमोनियम सल्फेटची जी काही प्रक्रिया आहे ती हळूहळू असते आणि त्यामुळे पिकांना आणि मातीला सुपीक बनवण्यासाठी अमोनियम सल्फेट हा उपयुक्त खताचा प्रकार असल्याचंही काही कृषी वैज्ञानिक हे सांगतायत. दुसरीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर खताची टंचाई हा शेतकऱ्यांसाठी ऐन हंगामात एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रकार हा केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारनं ही जी काही खताची सबसिडी आहे ती कंपन्यांना न देता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा त्यातनं मिळेल. कारण की मोठ्या प्रमाणात खताची कृत्रिम टंचाई ही निर्माण केली जाते. दुसरीकडे त्याचा काळा बाजार सुद्धा केला जातो. यापासून तोडगा म्हणून मागच्या काही कालावधीपासून केंद्र सरकारनं खताच्या अनुदानाच्या अनुषंगानं काही पायलट प्रोजेक्ट हे देशभरात राबवले आहेत. त्यामध्ये चाचपणी केली जाते की थेट हे जे काही अनुदान आहे ते खत कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करता येईल का. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खताचं अनुदान हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच अनुषंगानं आता केंद्र सरकारनं हालचाली करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात केंद्र सरकारनं खत मंत्रालयाच्या अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे की 2025-26च्या रब्बी हंगामापासून म्हणजेच
2025च्या ऑक्टोबर ते 2026च्या मार्चच्या दरम्यान म्हणजे या रब्बी हंगामाच्या दरम्यान अमोनियम सल्फेट हे अनुदान तत्वावरती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता मूळ प्रश्न असा सुद्धा आहे शेतकऱ्यांचा की अमोनियम सल्फेटची आता बाजारात किंमत किती आहे, तर 1100 ते 1200 रुपयाला 50 किलोची पिशवी किंवा गोणी ही शेतकऱ्यांना मिळते। मग अनुदान दिल्यानंतर किती रुपये कमी होणार आहेत या अमोनियम सल्फेटच्या एका पिशवीवरती 50 किलोच्या, तर साधारण 50 किलोच्या पिशवीवरती 474 रुपये हे कमी होऊ शकतात। अशा प्रकारचा अंदाज आता उद्योगाकडून बांधला जातोय। साधारण 700 रुपये हे अनुदानाच्या तत्वावरती या कंपन्यांना दिले जातील। त्यामुळे जे काही खत कंपन्या आहेत अमोनियम सल्फेट तयार करणाऱ्या त्या शेतकऱ्यांना 474 रुपयाच्या किमतीतच किंवा दरात अमोनियम सल्फेट उपलब्ध करून देतील, अशा प्रकारचा अंदाज आता व्यक्त केला जातोय। हे सगळं होत असताना खताची मागणी म्हणजे युरियाची मागणी दिवसेंदिवस आपल्याकडे वाढत चाललेली आहे। खतांसाठी म्हणजे युरियासाठी मोठ्या प्रमाणात NPK असेल या खतांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अनुदान हे केंद्र सरकारकडून दिलं जातं। त्यामुळे युरियाचा वापर हा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जातो शेतकऱ्यांकडून आणि यासाठी अर्थातच केंद्र सरकारचं धोरण हे कारणीभूत आहे। त्यासोबतच NPK खतांना सुद्धा जो काही अनुदानाचा दर आहे त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी ही उद्योगाकडून आणि त्यासोबतच वैज्ञानिकांकडून केली जाते। असं केलं तर NPKचा वापर सुद्धा वाढेल आणि युरियाचा वापर सुद्धा कमी प्रमाणात केला जाईल, अशा प्रकारची मांडणी सुद्धा काही जाणकार हे करत असतात। आता मूळ मुद्दा हा आहे की केंद्र सरकारनं ही सगळी काही उपाययोजना म्हणजेच अमोनियम सल्फेटच्या वापरासाठी प्रोत्साहन द्यायचं का ठरवलंय, तर एकीकडे युरियाची टंचाई आहे, दुसरीकडे केंद्र सरकारला युरियासाठी जो काही मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा उचलावा लागतोय तो कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणात अनुदान हे युरिया खतावरती दिलं जातं आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक बोजा सुद्धा पडतो। त्यातनं सुद्धा कुठेतरी सुटका करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं ही अनुदानाची खेळी खेळलेली आहे असं बोललं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती खत मंत्रालयाची आकडेवारी नेमकी काय सांगते तर ते सुद्धा समजून घेऊया। युरियाची 2025च्या खरीप हंगामामध्ये मागणी किती होती एकूण, तर 185.39 लाख टन होती, परंतु विक्री मात्र 193.20 लाख टनांवर पोहोचली। तर सध्या देशात 230.53 लाख टन युरिया हा साठा आहे त्याचा, परंतु विक्रीत वाढ होऊ शकते असा अंदाज बांधला जातोय। मूळ मुद्दा हा आहे की रब्बी हंगामामध्ये सुद्धा युरियाची विक्री ही ऑक्टोबर महिन्यात कमी झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की पावसामुळे विविध भागांमध्ये अजून पेरणीला तेवढा वेग आलेला नाहीये, काही प्रमाणात पेरणी ही मंदावलेली आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातली जर का आपण एकूण युरिया खताची मागणी बघितली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ऑक्टोबर महिन्यात 39.68 लाख टन युरियाची मागणी असताना फक्त 15.37 लाख टन ही विक्री झाल्याचं खत मंत्रालयानं सांगितलेलं आहे। त्यासोबतच रब्बीच्या पेरणी क्षेत्रामध्ये 15% वाढ सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये खतांची मागणी सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही मागणी का कमी आहे, तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातच खताचा अतिरिक्त साठा करून ठेवलेला आहे। परंतु आता मात्र जशी जशी ही रब्बी हंगामातली पेरणी वाढत जाणार आहे तशी तशी शेतकऱ्यांची खतांची मागणी सुद्धा वाढणार आहे, युरियाची सुद्धा मागणी वाढणार आहे आणि त्यामुळे खतांच्या या तुटवड्यावरती विशेषतः युरियाच्या तुटवड्यावरती केंद्र सरकारला हालचाली करणं हे अपरिहार्य होऊन बसलेलं आहे आणि त्यामुळे आता केंद्र सरकारनं पर्याय हे शोधायला सुरुवात केलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती अमोनियम सल्फेटचा जो काही पर्याय आहे तो युरियासाठी केंद्र सरकारनं पुढे केलेला आहे आणि अमोनियम सल्फेटसाठी NBS म्हणजे न्यूट्रिएंट बेस सबसिडीच्या अंतर्गत अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे। आता NBSच्या अंतर्गत केंद्र सरकारनं अमोनियम सल्फेटसाठी जे काही अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।